एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 20 वर्षात 16 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? तर इथं काय काढायचं, आम्हाला वर्ष काढायचं. वर्ष उजव्या साईडने लिहा, डाव्या साईडने काय लिहायचं, पट लिहायचंय. तर सांगा 20 वर्षात किती? 16 पट. 20 वर्षामध्ये 16 पट. तर सांगा किती वर्षामध्ये दुप्पट? तिथं किती वर्ष काढायचं आणि इथं लिहायचं 2 पट. मांडणी समजली का? सगळ्यात महत्वाचं आहे मांडणी कशी करायची ते समजणं महत्वाचं आहे. सूत्राचा वापर नाही. उजव्या साईडनं जे काढायचं ते मांडायचं आणि डाव्या साईडनं दिलेलं मांडायचं. तर मग आता इथं काय करायचं, 16 पर्यंत पट मध्ये यायचंय. 2ची सांगा, पट म्हणजे काय? दुप्पट. पट म्हणजे काय? दुप्पट. वर्ष म्हणजे काय? पाडा. वर्ष म्हणजे काय? पाडा. 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16. तर मग किती वेळेस मांडलेलं आहे? 4 वेळेस. मग भागिले किती करायचे? 4 आहे का 4? 4 पंच उचलायचे, 5 इथं लिहायचे. समजलं? तर मग सांगा किती वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये.